राहुलच्या घरी आज सत्यनारायणाची कथा होती नवीन घरात. तर काकू म्हणे जा म्हणते आंब्याचे पानं आणा. मी म्हटलं अशा कामात तर माहिर आहे माणूस. घेतली सीडी आणि चढलो झाडावर आणि मस्त पानं वगैरे तोडलं. मग आलो खाली तर तेव्हापर्यंत मस्त पंडीची तयारी करत होते पूजेची आणि सर्व लोकांचं येणं जाणंही सुरू झालं होतं. तर आपल्याला कामं लवकर लवकर निपटावायचे होते. तर मग घेतले आपल्या मंडळीनं चाललो डायरेक्ट टेरिसवरती. आलो इथं आपल्याला टाकायचे होते मस्त घरावर लाईटिंग सजवण्यासाठी. मग काय माणूस थकला होता. मग घरी गेलो, जेवण घेऊन केलो, फ्रेश होऊन वापस पुन्हा राहुलच्या घरी आलो. तर आपल्या आईपर्यंत पूर्ण पूजेची तयारी झाली होती. आता फक्त पूजा सुरू व्हायची झाली होती फक्त. आणि पण जे आपण सकाळी लाईटिंग लागली होती ना, संध्याकाळी केवढी चांगली दिसत होती. पूजा तर निपटली होती. आता फक्त उद्याच्या हवनची तयारी सुरू होती. तर मस्त आजपासूनच हवन बनवणं सुरू झालं होतं, कारण की उद्यापर्यंत सुकलं पाहिजे. हवन बनल्यानंतर आता सर्व गुरुजींना मस्त सर्वांना धागे बांधले हातावर. आणि आता आपले पोट्टेले कंटाळले होते, थकले होते, कारण की सकाळपासून कामच सुरू होतं. तर मग आता झोप येते. मग निघालो आपण घरी यासाठी झोपासाठी. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.